तुम्ही कधी असं म्हणतात ना, अरे मला खेळायला जायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करावं लागतं, तिला अभ्यास करावं लागतं किंवा तिला अभ्यास करायचा आहे. तर बघा, तर आपल्याला वॉन्ट टू आणि हॅव टूचा वापर करायचा आहे. वॉन्ट टू आणि हॅज टू हे केव्हा वापरतात ते पण सांगणार आहे तुम्हाला. पहिले आपण वॉन्ट टू आणि हॅव टूचा फरक काय. बघा, दोघांचा अर्थ काय, चा, ची, चे, आहे, आहोत असंच राहणार आहे. ओके, मग डिफरंट काय दोघांमध्ये. तुम्ही ऐकलं असेल, आय वॉन्ट टू प्ले, आय हॅव टू प्ले, है ना. शी हॅज टू प्ले, शी वॉन्ट्स टू प्ले. मग या दोघांमध्ये डिफरंट काय. तर बघा, वॉन्ट टू केव्हा वापरायचं, जेव्हा जे काम करायची तुमची इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला स्वतः ते काम करायचे आहे, तर तुम्हाला वॉन्ट टू वापरायचे. आणि हॅव टू केव्हा वापरायचे, ज्यावेळेस जे काम तुम्हाला करायचं नाही आहे तर तुम्हाला हॅव टू वापरायचे. म्हणजे तुमची इच्छा नसते पण करावं लागतं ते काम, तर तुम्हाला हॅव टू जो वापर करावा लागतो. त्याचा दुसरा अर्थ असा बी होतो की मला काम करावं लागतं. जसं आता एक वाक्य बघू आपण, मला अभ्यास करायचे, हे वाक्य आपण बघू. आता वाक्य काय, मला अभ्यास करायचा आहे. आता बघा शेवटी काय आहे, चा आहे. ओके, चा आहे आणि ह्यामध्ये तुमची इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायची तुमची इच्छा आहे, तुमची मर्जी आहे. तर तुमची मर्जी असेल तुम्हाला वॉन्ट टूचा वापर करायचा आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, आय वॉन्ट टू. ओके, आय वॉन्ट टू नंतर अभ्यास करायचा होता स्टडी, आय वॉन्ट टू स्टडी. बरोबर आहे. आता समजा तुमची अभ्यास करायची इच्छा नाहीये. ओके, तुमची अभ्यास करायची इच्छा नसेल, समजा तुम्हाला हेच वाक्य बोलायचे, मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे किंवा मला अभ्यास करावा लागतो किंवा मला अभ्यास करावा लागतो. बघा, त्यावेळेस जेव्हा तुमची इच्छा नसेल त्यावेळेस तुम्हाला हॅव टूचा वापर करायचे. मग त्यावेळेस तुम्ही करणार, आय हॅव टू स्टडी, म्हणजे इच्छा नाही तुमची. समजलं मी काय बोलतोय तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला वॉन्ट्स आणि हॅजचा फरक सांगणार, तुम्हाला काय डिफरंट राहणार आहे दोघांमध्ये. आणि बघा, हॅव टू आणि वॉन्ट केव्हा वापरायचं, समजा कधी लक्षात ठेवा, आय, वी, यू, दे आणि अनेक क्वेश्चन म्हणजे समजा हा बॉयज आहे, याला कधी बी एक तर वॉन्ट टू वापरायचे ना, वॉन्ट टू आणि हॅव टू असे हे वापरायचे तुम्हाला. म्हणजे वाक्य तुम्हाला समजतंय तुम्हाला. म्हणजे बघा, आय आला, समजा आता तुम्हाला क्रिकेट खेळायची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे, तर तुम्ही काय ना, आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट. आणि इच्छा नसेल तुमची तर तुम्ही काय ना, आय हॅव टू प्ले क्रिकेट. समजा आता तुमची मम्मी म्हणते, यार रोज मला काम करावं लागतं ना, मला काम करावं इच्छा नाही पण काम करावं लागतं, तर म्हणे आय हॅव टू वर्क. आणि समजा इच्छा असेल तर काय, आय वॉन्ट टू वर्क. ओके, समजा तुम्हाला चहा बनवण्याची इच्छा आहे, तुमची इच्छा असेल तर काय म्हणणार, आय वॉन्ट टू मेक टी. आणि इच्छा नसेल तर तुम्ही काय म्हणणार, आय हॅव टू मेक टी. हा दोघांमध्ये डिफरंट आहे. समजा तुम्हाला आम्हाला म्हणायचं असेल तर फक्त काय यायचं, वी वॉन्ट टू घ्यायचं. आणि नसेल तर वी हॅव टू म्हणायचं. यू साठी यू वॉन्ट टू, यू हॅव टू. दे वॉन्ट टू, दे हॅव टू. याच्यासाठी बघून घ्या काय वापरायचे. तर तुम्हाला वॉन्ट टू आणि हॅव टूचा फरक समजला आहे. ओके, समजा आता तुम्हाला कोणी काम सांगितलं की शिकवो, मग तुमची इच्छा नाहीये शिकवण्याची, तर म्हणतो यार मला शिकावं लागतं असं म्हणायचं असेल तर तुम्हाला काय म्हणायचंय, आय हॅव टू टीच म्हणायचे. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय म्हणायचं, आय वॉन्ट टू टीच म्हणायचे. तर वॉन्ट टू आणि हॅव टूचा डिफरन्स समजला. आता मी तुम्हाला वॉन्ट्स टू आणि हॅज टूचा डिफरन्स सांगतो, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. आता आपण मगाशी वॉन्ट टू आणि हॅव टूचा फरक पाहिला. आता आपण पाहणार आहे वॉन्ट्स टू आणि हॅज टू याच्यातला फरक पाहणार आहे. ओके, आता वॉन्ट्स टू आणि हॅज टू केव्हा वापरतात, तर बघा कधी लक्षात ठेवा, ही, शी, इट आणि तुमच्या नावाला नेम वगैरे असेल, नेम म्हणजे जसं नेहा वगैरे, आणि एक क्वेश्चन असेल किंवा अ बॉय वगैरे, तर यांना तुम्हाला कधीही वॉन्ट्स म्हणायचं, वॉन्ट्स टू. आणि हॅज वापरायचे तर यांना वापरायचे तुम्हाला हॅज टू वापरायचे. समजा तुम्हाला आता मी तुम्हाला मगाशी बोललो वॉन्ट्स म्हणजे काय. वॉन्ट्स टू जर कधी म्हणायचं असेल, जी इच्छा तुमची करायची आहे आणि जी तुमची इच्छा करायची नसेल तर तुम्हाला हॅज टू वापरायचे. जसं आता बघा, दोघांचा अर्थ तेच राहणार आहे, चा, ची, चे, आहे. आणि हॅज टूचा अर्थ हवं होऊ शकतो, करावं लागतं. जसं आता बघा, तिला अभ्यास करायचा आहे. ओके, आता तिला अभ्यास करायचा आहे म्हणजे तिची इच्छा आहे. जर तिची इच्छा असेल तर तुम्हाला वॉन्ट्स टू वापरायचे. ती म्हणजे काय, शी म्हणायचं, शी नंतर हे घ्यायचं वॉन्ट्स, शी वॉन्ट्स टू, इथे एस लावायचा. वॉन्ट्सला काय वापरायचं, एस वापरायचा. आणि स्टडी V1 घ्यायचं, लक्षात ठेवायचं, शी वॉन्ट्स टू स्टडी. समजा तिच्या इच्छा नाही आहे काम करायची, तर तिला अभ्यास करावा लागतो किंवा तिला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही काय ना, शी
हॅज टू स्टडी आणि शेवटी काय द्यायचं फुल स्टॉप द्यायचं. बस इथं चेंजेस करायचे तुम्हाला. ओके, समजा आता तुम्हाला म्हणजे की तिची चहा बनवायची इच्छा आहे, बघा इच्छा आहे, तर तुम्ही करा तिला चहा बनवायची आहे. शी वॉन्ट्स टू मेक टी. जर इच्छा नसेल तर तुम्ही करा शी हॅज टू मेक टी. आता मग अशी बोललो ना, हॅव वॉन्ट्स टू आणि हॅज टू किंवा वापरायचे बघा. ही वॉन्ट्स टू, शी हॅज टू. ओके, शी वॉन्ट्स टू. समजा आता तुम्हाला म्हणजे त्याला काम करायचं आहे, इच्छा आहे त्याची, तर का ना ही वॉन्ट्स टू काम करायला का वर्क. जर त्याची इच्छा नसेल तर तुम्ही का ना ही हॅज टू वर्क म्हणायचे. माझी इच्छा आहे स्वयंपाक करायची. ओके, इच्छा आहे त्याची, तर तुम्ही का ना नेहा वॉन्ट्स टू कुक. म्हणजे इच्छा नसेल तर का ना नेहा हॅज टू कुक, म्हणजे तिला स्वयंपाक करावा लागतो. ओके, समजा आता आपली इच्छा शाळेत जायची, आता मला शाळेत जायची, मला शाळेत जायचं, तुम्ही काय आय वॉन्ट टू म्हणतात, आणि तिला शाळेत जायचं असेल शी वॉन्ट्स टू म्हणायचं. ओके, आणि इच्छा नसेल मला शाळेत जावं लागतं, जबरदस्ती मला पाठवता एवढी घरी मारून धोडून पाठवता शाळेमध्ये, तर तुम्ही म्हणता तुम्हाला शाळेत जावं लागतं, आय हॅव टू म्हणतात. आणि जर तिला म्हणायचं असेल तिला शाळेत जावं लागतं, शी हॅज टू गो टू स्कूल म्हणायचे ना. समजा तुम्हाला म्हणायचं यार मला नाचावं लागतं, आय हॅव टू डान्स. इच्छा नाही तुमची पण नाचावं लागतं, आणि तिला नाचावं लागतं, शी हॅज टू डान्स. पण इच्छा असेल तुमची मला नाचायचे आहे, आय वॉन्ट टू डान्स, आणि इच्छा नसेल तर तुम्ही काय करणार आय हॅव टू डान्स. तर मला वाटतं तुम्हाला समजलं. वॉन्ट किंवा वॉन्ट्स टू म्हणजे आपली इच्छा आहे, आणि हॅव आणि हॅज टू म्हणजे काय इच्छा नाही आहे. जे काम तुम्ही कंपल्सरी करतात किंवा तुम्हाला मजबुरी आहे ते करणं. जसं आता तुमचे आई वडील रोज काम भांडे तर घसावंच लागणार आहे, स्वयंपाक करावं लागेल, इच्छा असो किंवा नसो स्वयंपाक करावं लागतं, तर तुम्हाला हॅव टूचा किंवा हॅज टूचा वापर करायचा आहे. आणि जर इच्छा तुमची मर्जी आहे की मला काम करायला आवडतं, तर तुम्ही वॉन्ट किंवा वॉन्ट्स टूचा वापर करायचे. तर मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजला. छोटासा व्हिडिओ होता. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.